पण सगळं बाजूला करा. एक माणूस म्हणून तुम्ही रस्त्यावर आलात, सगळ्या जाती धर्माचे आलात, ह्याच्यात जर त्यांना राजकारण करायचं असेल, ह्याच्यात जर त्यांना तुमच्यावर केसेस करायचे असतील, तर मी थांबतो इथं. मला त्यांनी कंडिशन सांगाव्यात की अजून तुम्हाला काय पाहिजे कुटुंबाकडून, ते आम्ही देतो. आम्हाला न्याय भेटला तर ठीक आहे, नाही तर आम्ही माघार घेतो. म्हणजे सगळे चुकीचे वक्तव्य केलेले, त्याच्यावर तुम्ही काही करू शकत नाही. दादांनी न्यायाच्या भूमिकेत सांगितलं किंवा ते धनंजय देशमुखला हात लावला, तर काय चूक बोलले होते दादा? हा, मग समजा न्याय मागणाऱ्या माणसावर जर तुम्ही करत असाल, तर मी खूप छोटा माणूस आहे, आमचं गाव खूप एकोप्याच आहे. मला जर तुमच्यावर केसेस दाखल व्हायला प्रत्येकावर, आज तुम्ही कशाला लढू? नाही लढत मी. तुम्हाला मध्ये जाऊन मला न्याय मिळून मला त्यात काय समाधान मिळेल? आपला माणूस गेला तर जाऊ द्या. रोज नवीन 10 ब्रेकिंग न्यूज येतात, त्याच्या केसेस पण होतात. त्याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत सगळे, तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही. तर देशमुख कुटुंबाला कुठून भेटेल? देशमुख कुटुंब म्हणजे काय? मसाजोग म्हणजे काय? म्हणजे खूप मोठं, सगळे गरीब लोक आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत. आमच्या आयुष्यामध्ये कधी ही गोष्ट आमच्या एवढी मोठी आमच्या पदरी पडली चुकीची, काहीच कारण नसताना, लोकसेवा करत असताना, सगळे एक गावगाडा पद्धतशीरपणे चालवत असणाऱ्या माणसाला कसे केले, त्याला न्याय देताना इतकी तकलीफ देत आपल्याला. तर मग तुम्ही पण उद्यापासून येऊ नका माझ्याकडे. तुमच्यावर जर ह्यांनी गुन्हे नोंद केलं तर मला झोप येईल का? मला घास गोड लागेल का? मला सांत्वन करायला तुम्ही यायला तर तुमच्यावर केसेस सगळ्यावर. तुम्ही सगळे मध्ये, महिला मध्ये, म्हणजे तुम्ही सगळे मध्ये कशासाठी नाही मागू? चैन पडली असेल का मला? दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी यांची दाखल केल्या किंवा तुमच्यावर नाही. दादा मला बोलू द्या. तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात, तर अन्याय मागल्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय. हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखं आपल्याला. परवा दिवशी 3 दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो, त्यावेळेस सगळे अलर्ट झाले, सगळे आले, मग विचारायले आम्हाला. ते जाऊ द्या, ते पाठीमागची बाबा. चेतना तिडके मॅडम, मी मध्ये बसलेलो होतो, अंत्यविधी करून घ्या म्हणल्या, म्हणजे विटंबना होईल. तर मी आणि माझे चालू त्यांना म्हणलं, एक फोन धरा, विष्णू चाटेचा फोन चालू आहे, फोन करा आमच्या समोर, आणि ते कुठे बघा त्याला पकडा. त्याच्यानंतर 35 दिवसांना आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ही सत्यता आहे ह्या गोष्टीतली. बरं, मी एवढं मोठं डोंगर दुःख गावावर पडलंय, माझ्यावर पडलंय, मी पहिल्या दिवशीपासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का? भाऊ सांगा तुम्ही मला. काही कारण नाही. मी फिरू का पहिल्या दिवशीपासूनच? बघू का काय काय झालंय ते? विधी करत नाही, काही नाही, काय नाही, सगळं तिथे जाऊन बसतो, सगळ्यांना विचारतो माझं काय झालं, माझ्या भावाला कधी नाही भेटत. मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही. म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झाला, हे कुठेतरी माझी वैभवी सांगते माझ्या लेकरू की तिला इतकी काहीतरी वाटण वा, त्या आसुरी वृत्तीला मारलं. आमचा दोष काय? कशासाठी नाही मागतोय मी? काय दोष आहे आमचा? भाऊ, एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही, आणि आम्ही पण आयुष्यात कुणावर केली नाही. हा, आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावा लागत असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते. 18 पगड जातीचे लोक आहेत ना दादा, असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय आपल्याला सातवून करतोय. खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे. त्याचं गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काय करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील. आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही, का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही. काय असतंय की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना. मी निवेदन नाही दिलं. मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे का? निवेदन कशाला देऊ? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीने जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे. मला न्याय पाहिजे. सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे, पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही. मला पण जीव आहे, माझं रक्त आहे, माझा भाऊ गेलाय, तुम्ही पंचक्रोशीनं बघितले आहे. 1 मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्यासोबत जात नव्हता.
सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता. तो आज माझा भाऊ नाही. तर मग त्याचा सहनशील तर मला परिस्थिती देऊ नका ना. मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना. संवेदनशील आहे म्हणजे काय? माझा पण गळा गोटा संवेदनशील आहे. सगळ्या आरोपीला मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं, आम्ही पुरावे दादा एक भाऊ आम्ही पुरावे दिले आमच्याकडे. मी सांगायला 28 मे पासूनची घटना 12 ऑगस्ट म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्या त्यावेळेस एकही केस झाली नाही. 28 मे ची केस 29 ला झाली, त्याच्यातले 2 आरोपी ते पुन्हा कुठं आले नाही. मग 29/11 झालेली केस जर तिथंच केली असती हे आरोपी पुढे आले असते का? त्यांच्या केसेस गेले. माझा भाऊ यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतल्या सगळ्या. माझ्या गावातल्या ह्यांच्या घेतल्या, पवन चिक्कीच्या घेतल्या. म्हणजे चुकीचं वागलात तुम्ही. आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे, एकदम शांततेत, लीनतेनं, विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या. तुम्ही येताय, सांत्वन करताय, तुमचं तेच म्हणणं आहे. त्यांनी ते दिलं सोडून दुसरीकडेच घुसले. मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना, मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे. माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोप फासावर जात नाही, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथे बोललो त्यांना तेच बोलतो. माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका. मी तुमच्यावर विश्वास म्हणजे तुमच्या विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय. मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय. अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाही, असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहे. त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसार माध्यमांना सांगितलं. तसंच त्यांनी जे ह्या आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सहआरोपी करून ज्यांनी कोणी कारस्थान केले, जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे, पाळमुळं खोदून सगळं पुढा सगळं टाकून द्या कुठंतरी, ह्यांना फाश्या द्या. आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो. या क्षणी एवढंच बोलू चालू करतो. ज्या दिवशी आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी 25-30 गाड्या कोर्टात येतात, कोर्टात धिंगाणा होतो. ही जर गोष्ट सर्वसामान्य माणसाने केली कोर्टात तर काय केलं असतं? प्रसार माध्यमाने हे उत्तर लिहून द्या, ते मला उत्तर द्या. काय झालं असतं? कमीत कमी 500 ते 1000 लोक त्या दिवशी तिथे येतात बाहेरचे. कशासाठी आले होते? केजला दहशत पसरवण्यासाठी, केजच्या जनतेला मारण्यासाठी, धमकावण्यासाठी. कशासाठी आले होते? तुम्ही त्याच्यातले 100 तरी का ताकद नाही घेतली? त्यांची का चौकशी नाही केली? तुम्ही कशासाठी आले? तुमचं इथं काम काय? कोर्टाने काय कारवाई केली? कोर्टात धिंगाणा केला भैया, कोर्टात धिंगाणा केलाय, कोर्टात वकिलाला धक्काबुक्की केली, हे येणार होते. अशा प्रत्येक गोष्टी ज्या दिवशी गाडीचा शोध लागला, गाडी सापडली, त्याच्यात चिठ्ठी सापडली, त्याच्यात संतोष देशमुखच्या नावाला आळ केलं होतं, खालचे 3 नाव होते, हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठंच घेतलं नाही. 50च्या वर्षांनी जे आमच्याकडे पुरावे आम्ही देतो असं एकही घेतलं नाही पुरावा. इतकी गडबड काय झाली होती की सीआयडी कडे सगळा तपास द्यायला. डीवायएसपी ऑफिसनं सगळ्या लोकांकडे प्रॉपर कुणाकडेच काही काम दिलं नाही. जी कुमार साहेबांची टीम होती त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे होतं, कारण त्यांचं खूप नाव मोठं होतं, त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती, जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती. त्यांच्या टीमला ठराविक 1-2 लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही, का आता प्रॉपर सगळी इन्व्हेस्टिगेशन समोर येईल. ठीक आहे, तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे सीआयडी. देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय? किंवा नाही सांगू द्या आम्हाला काही विचारलं का? कुटुंबात पहिले काय झालं होतं का? ते काय बोलले होते का तुम्हाला? त्यांना कोणी धमकी दिली होती का? म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत, आम्हाला तुम्ही सांत्वन द्याय करायला यायला, न्याय मागायला यायला, ह्यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला. माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला, पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही. हे असाच तपास कुठं जरी गेला तरी कच्ची शिजोरी घेऊन काहीच होणार नाही. बेस कुठं आहे? सोडून द्या 28 मे च्या फायदा सोडून द्या. 6 तारखेला काय घडलं? 6 तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले, त्यांना कुणाचा फोन आला? अट्रॉसिटीची केस का नाही घेतली? दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधव आमचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबांच्या, ती केस घेतली नाही.
प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा. भावाचा जीव 100% राहिला असता आमच्या जर ह्यांनी ज्या दिली त्यावेळेस 12 तारखेला अट्रॉसिटीची केस घेतली. का घेतली? खोटी होती का? कशामुळे घेतली? दबावामुळे घेतली का? सीसीटीव्ही फुटेज आहेत आमच्याकडे, आमच्या गावाला. आमच्या गरीब बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीने मारलं, काट्याने मारलं त्याला. ती केस 12 तारखेला घेतली. खंडणीची केस मे महिन्यातली आत्ता घेतली. तुम्ही ज्या ती त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असती का? त्यांना पूर्णपणे अभय आहे. आता सुद्धा थोडं शांत आहेत ते. एखादी गोष्ट होऊ द्या यांच्याकडून, चुकू द्या, बघा हे कशी फोपावते लगेच. आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो, आमचा कधीच संबंध आला नाही. प्लॅन्ट आलाय तर आम्ही म्हणतो 4-5 कोड कामाला लावा आणि अख्खी यंत्रणा बाहेरची. जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण नरड्याला सुरी लावायला लागते. त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे? माणसं आहेत ना ते, त्यांचं अपहरण केलेलं आहे. त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी? त्याच्यामुळे सगळ्या एजन्सी त्यांच्याच. कोणी येणार नाही, काय नाही. कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहित होईल, ती गोष्ट माहित होईल यांना. आता इथं मेन विषय, भावाचा जीव गेलाय, हत्या केली. जर कोणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा सवाल आहे सगळ्यांना, न्याय आम्ही पण मागत नाही, थांबतो. प्रसार माध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय बोलायचे. पण ज्या लोकांनी इथून आम्हाला न्यायाच्या भूमिका दिली, तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय की ह्या गोष्टीचं कुठं राजकारण होत आहे का? तर गोविंद भाऊ, विचारपूर्वक सांगतो मी, इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ते संतोष देशमुख एक माणूस या नात्याने इथं येतो, न्याय मागतोय. ह्याच्यात आतापर्यंत कुणीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. हे मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय, माझे अनुभव सांगतोय. प्रत्येक माणूस रोज 35 दिवसापासून संतोष देशमुख व्यतिरिक्त काहीच करत नाही. त्या माणसाला न्याय कसा भेटल? आणि तुम्ही याच्या अगोदर जे सगळे रेकॉर्ड काढा केस पोलीस स्टेशनचे, चिल्लर गोष्टीचं स्टेटस ठेवलं तर 5 दिवस मध्ये नावासकट मी यादी देतो. आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी येतात कुणाच्या पण विरोधात. त्याच्यावर कारवाई का नाही केली? हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी. त्याच्यावर जरच बसली पाहिजे. वैभवीनं परवा दिवशी सांगितलंय सगळ्यांना की आम्हाला माहिती नाही. मग जर माहिती देताना आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग 100% तसं आमच्याकडे द्या माहिती, काय प्रॉब्लेम नाही. कशाला परेशान होते सगळेच? लोकप्रतिनिधी परेशान आहेत, सगळे समाजातील लोक परेशान आहेत, सगळे 18 पगड जातीतील लोक. आता आमच्या गावाची काल मीटिंग होती, मी बाजूला बसलो होतो. सगळ्या गावातले जे 18 पगड जातीचे लोक गुन्हा बोलण्यात राहतात सगळे होते. त्यांची एकच भूमिका आहे न्यायाची. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्वाचा आहे. मी लेखी दिलेलं होतं ओएसडी मुख्यमंत्री साहेबांची, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिल्या त्या 4 दिवसात काय झालं याच्यावर पुढचा तपास. आज काय तुम्ही करायला आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला. त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचे, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही. बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला नेला तर त्याला ते वाचवीन का मध्ये घालीन? 4-4 वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे डोळे जे आहेत ते सांगाल का? आम्हाला विचारा ना तुम्ही. मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय आहे, कारण न्याय मागायचा ना आपल्याला. आपली मागणी काय आहे? दुसरी प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबियाची, गावाची, समाजाची मागणी आहे का भाऊ? काय काम दुसरं? आज तुमचं काय चर्चा झाली प्रशासनासोबत आणि तुम्ही समाधानी आहात? आज समाधानाचा तर विषय संपलेला आहे. मी समाधान व्यक्त आतापर्यंत केलं नाही. फक्त मी म्हणायचो की तुम्हाला की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण ज्यावेळेस कळलं आम्हाला कुठंतरी कोणाला तरी सोडलं चाललंय, कोणाला तरी पकडलं चाललंय, संवेदनशील पोरग आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतला चाललाय, त्यावेळेस मी हा निर्णय घेतला, सांगून घेतला. काल मी सांगितलं, आज निर्णय घेतला. आणि यापुढे सुद्धा जर अशा काही गोष्टी घडत चालल्या चुकीच्या
तर न सांगता सुद्धा सगळ्या गोष्टी केल्या जातात. कारण आम्हाला आमचा माणूसच प्रिय आहे. काही जरी झालं तरी त्याची कसर कधीच भरून येणार नाही, आमची पोकळी कधीच भरून येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जे मला पाठबळ दिलंय, मला जे धीर दिलाय, त्यावर मी हे बोलतोय किंवा हे मला बळ आलंय एकंदरीत. नाही तर कुटुंब सगळं हातात घेऊन बसायचं काम आहे. कुठला मार्ग निघायचं काम आहे याच्यात. उद्या गावकऱ्यांचं ते आंदोलन ते होणार आहे का? गावकरी आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय गावकऱ्याचा ते बोलतील. आज जे आंदोलन होतं केवळ मनोजदादाच्या शब्दाखातर आम्ही आंदोलन आज मागे घेतलंय. आम्ही रात्री सुद्धा ज्या वेळेस हे आंदोलन करायचं ठरवलं होतं त्यावेळेस इथले जे PI आहेत त्यांना विनंती केली की तुमच्या हातामध्ये कुठलीच गोष्ट नाही, तुम्ही तुमचे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब असतील किंवा SP साहेब असतील किंवा CID SP असतील त्यांना इथं समोर आणा. नेमकं तुम्ही काय करायला, तुम्ही कुठल्या दिशेने तपास करायला त्याची माहिती फक्त त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला द्या, म्हणजे जेणेकरून आमचं समाधान होईल किंवा तपास योग्य व्हायला. आज 34 दिवस झाले तपास नेमका त्याच प्रकारात तपास करले तर काय करेल हे सुद्धा आम्हाला आजपर्यंत माहिती आहे. आम्ही मनोजदादाच्या शब्दाला आम्ही आज मान घेऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय. परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाही. आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल होतं फुकून देणार आहेत. गावात सगळं आम्ही आळ मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ. कारण एखादा माणूस बरोबर 34 दिवस प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्या, कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मागण्यापेक्षा आपणच मिळालं तर बरं मिळेल. आमच्या माणसं समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदान केलं किंवा आम्ही जीव घालला. त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो, नाहीतर आम्ही आंदोलनावर थांबलेलो. माझी सगळ्यात अगोदर एक महत्वाची विनंती आहे की संतोष भैयाचा जो खून झाला, धनु भैया तुमची या कुटुंबाला गरज आहे, लक्षात ठेवा. हा लढा जिंकायचा आहे आपल्याला. आम्ही सगळे सोबतच आहे, पण तुम्ही या टोकाचा निर्णय घेऊ नये म्हणून आम्ही धावत पडतो. हे बघा, ज्यावेळेस कळालं ना त्यावेळेस काळजाचं पाणी पाणी झालं. ज्यावेळेस ती ब्रेकिंग आली ते आत्महत्या करणार म्हणजे हे साधन होत. त्यामुळे तुम्हाला कुटुंब आहे, भावाला न्याय पण द्यायचा. तुमच्या गावानं ते दुःख बघितलं, ते गावाची अपेक्षा करून एक गोष्ट खरी आहे की तुम्ही हे दुःख कधीच नाही विसरू शकणार, पण तुम्हाला ते धरावं लागणार आहे, दट बनावं लागणार आहे. कारण ही न्यायाकडे न्यायचं. तुम्ही फक्त आत्महत्या नका करू एवढंच माझं म्हणणं होतं आणि म्हणून मी धावत पडत आलो. कारण याचं आंदोलन नव्हतं, या आत्महत्या करायची म्हणजे साधा विषय नव्हता. सगळं राज्य ढवळून निघालंय, पुरं राज्य एकदम रोषात आलाय. कारण शेवटी ज्याने भाऊ गमावलाय त्याचा भाऊ न्यायासाठी फिरतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायची गरज मिळाली तरी राज्याला कानाला ऐकावी सुद्धा वाटत नाही अशी आजची घटना आहे. हे साधा सोपा विषय नाही. एखादं आंदोलन असतं ठीक, ज्यावेळेस आत्महत्या हा शब्द येतो त्यावेळेस पायाखालची सगळी जमीन सरकून देतो. मग संतोष भैयाला न्याय द्यायचा आहे, लढाई लढायची, संघर्ष करून ती जिंकायची. राहिला विषय धनंजय भैयाने आणि त्या देशमुख भैयाच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याच्या बाबत आज फडणवीसांना सांगणं आहे की तुम्ही यांचे ज्या मागण्या आहेत त्या खऱ्यानंच मनावर घेऊन मार्गी काढा. तुम्ही देशमुख कुटुंबाशी दुजाभाव नाही करू शकत त्या गुंड आरोपीसाठी, कारण तुम्ही आरोपी नाही सांभाळू शकत. तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळायला लागेल, त्यांच्यावर झालेला अन्याय त्याला वाचायला पडावे लागणार आहे. याला मुख्यमंत्री म्हणलं जातं.
मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालणे ही योग्य भूमिका नाही. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय कुटुंबीय भेटलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच, यांना कोणाला सोडलं जाणार. म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्यातला शांत, त्याच शब्दावर. माझं जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, आता खाली म्हणून उपयोग नाही राहिला. बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधले की काय अशी शंका आताच यायला लागली. त्यामुळे आता ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर टाकावी लागणार आहे. इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहे. बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधले की काय अशी शंका 100% येते. म्हणून यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली, ती त्यांना पूर्ण SIT कडून, CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आज देण्यात यावी. नंबर 2चा मुद्दा त्यांचा की जे खंडणीतले आरोपी, कारण खंडणीमुळेच खून झाल्या, कारण हा काय उलटा प्रकार नाही, सरळ सरळ विषय. आणि तुम्ही तर मुख्यमंत्री, जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळला की पैशाची मागणी केली, खंडणीची मागणी केली म्हणून खून केला, हे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं, तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री, तुम्हाला जर एवढी गोष्ट कळत नसली की खंडणीमुळेच खून झालाय, खंडणीतल्या आरोपीला सुद्धा 302 मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे. तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब धीर सोडणार नाही तर काय करणार? कुटुंब दुसरं काय करणार? जर त्या खंडणीमुळे खून झालाय आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब धीर सोडणारच ना. आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा डवळून निघाले. लोक मुख्यमंत्री साहेब एखाद्या बिथरती सुद्धा आला, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं. जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होत. ही सत्य परिस्थिती आहे. पण तुमचं पाऊल चुकीचं असं पडायला लागलंय मुख्यमंत्र्याचं की तुम्हाला त्या कोणतरी त्यांचा धरलेला आहे ती बंगार तिला आवला देणं, ती दुसरी एक की ज्याने मोबाईल पुढे फेकून दिला. ही बंगार पैदास यांनी मोबाईल फेकून दिला आणि यंत्रणेला 1.5 महिना झाला तरी मोबाईल सापडत नाही. किती मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्हाला मोबाईल सापडत नाही, त्याला सोडून काढा, ते सगळं सांगत. आणि त्या मोबाईल मध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे आहेत, तेव्हा तो मोबाईल फेकून दिला. याच्यात बरेच गुंतणारे, म्हणजे मी काय सांगतोय की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं, याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला, याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी, जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी तो तुमचं सरकार चालवतो, तुम्हाला पण स्वतः चालवतोय, मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा, की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही 302 मध्ये? कोणचं राजकारण चालवलं तुम्ही? कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगारवाड्या नाल्याची दाट ती भंगारती, त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही. संयम सुटण्याचं कारण सांगतो. आज हे लेकरं आत्महत्या करायचं म्हणतात, आमची असा लावला दे, आम्ही अन्याय नाही सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला लागला. शब्द सुद्धा आता त्याच पद्धतीचे पडणार आहे. या कुटुंबाला जर धक्का लागला ना, देशमुख कुटुंबाला, फडणवीस
तर तुम्हाला सांगतो, आम्हाला सुद्धा मराठी म्हणते, हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करू, आणि देशमुख कुटुंबियातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करील. कारण आपल्याला संयम नाही, आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी. तुम्हाला जर राज्याच विद्रोह करायचा आता मुख्यमंत्री ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नाविला, त्याला नाविला आहे. हे काय ते थोडंफार इकडे तिकडे गवत उगल्यासारखे. एकदा जर आमचा संयम सुटला तर अवघड होणार आहे. कारण तुमची मगरुरी, माज आणि मस्ती हे जिरवायचं काम सरकारचं असतं, फडणवीसांचं असतं. ते जर कुटुंबाला गोड बोलून मुंबईला बोलून घेत आहेत, आश्वासन देत आहेत, शब्द देत आहेत, आणि ते जर पुरं करत नाही, म्हणजे तुम्ही गोड बोलून असताना करायला लागले की कुटुंबाला एक बोलायचं, आणि त्या भंगार पिलावळी म्हणजे ती आरोपी, या सगळ्या पिलावळीला सोडायचा आता प्रयत्न नाही करायला लागले. एकीकडून तुम्ही कुटुंबाला विश्वासात घेणार, त्यांच्याशी दगाबाटका करणार, आणि पुढे चालून असं तर म्हणणार नाहीत ना बहुतेक मुख्यमंत्री, आम्ही तपास केला होतो, तपासात आढळून देण्यात आला, सोडून देणार. इथं प्रक्रिया नाही चालली बोलबोल, अशी शंका फडणवीस साहेब आता यायला 100%. कारण तुम्ही मुंबईला त्यांना बोलवलंय. खर तर दुःखाच्या ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची, सांत्वन करायची. ते दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं, गरीबाचं, नाईलाज मराठ्यांवरती कायमच अशा चाली झालेल्या, कायमच. त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, न्याय देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःच्या भावाचं रक्त सांडलं, हत्या झाली, तरीही डोळे पुशीत 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 कुटुंब न्यायासाठी फडणवीसच्या दारात गेले. आणि त्या दारात जाऊन जर न्याय मिळणार नसला तर कुटुंब हातात, त्यांच्या लक्षात आलं आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड आहे, आत्महत्या करायला. म्हणून फडणवीसांनी त्याच्यात लक्ष घालणं इच्छासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागाच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. धनंजय मुंडे यांनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली तिने राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घालत. जी खंडणी खोर आहे त्याला कोणी सांभाळलं? मुख्यमंत्री फडणवीसनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आता की ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी खून करायला पाठवले. या नाण्याच्या दोन बाजू म्हणजे एकच, 302 मध्ये सगळे. या खंडणी खोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळा, यांना घेऊन कोण पळा, हे सुद्धा 302चे 6 आरोपी पाहिजे. जेवढे असतील तेवढे. याला पुण्यात कोण घेऊन कोणी सांभाळलं ते घर, त्या घरातले महिला सहित 302 मध्ये आरोपी पाहिजे. हे फडणवीसनी करणं गरजेचं होतं. इथून पुढे केलं तर चांगली गोष्ट, नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं नाही. पण या राज्याचा प्रमुख म्हणून जर इथून पुढे जरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळलं, कोणत्या गाडीनं नेले? मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी दिसली, तिला चापून ठेवलंय. सडन का काय फडणवीस आहे, मळण का काय गाडी ती? तुमच्या वॉशिंग सेंटर वर नेऊन द्यावं लागलं काय तुम्हाला?
मी ते चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले, तिला कव्हर लावलंय म्हणून. आरोपीच्या गाडीला कव्हर खराब होऊ द्यायच्याने काय का टाकायचे. तिथला PI खूप काळजी घेतो वाटतं गाडी. अरे फडणवीस, आरोपीच्या गाड्याला पांघरून घालताय तुम्ही. मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला खुनातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय आहे. येताना कपडे अंगात नवे होते त्यांच्या, तुम्हीच घेतले काय म्हणते. नीचपणाचा कळस किती असावा आणि राज्य कसं चालवावं. किमान तुम्हाला या हत्याचं तरी रोष असायला पाहिजे होता. त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं पुण्यात. तो गाडीवाला कुठं हे मध्ये टाकणं कुटुंब मंदाक्षरी गरजेचं होतं. त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहील असं राज्य म्हणलं असतं. फडणवीसच्या नावाने टाळ्या वाजल्या असत्या लोकांनी. याला गुजरातला कोण घेऊन गेलं, कुठं ते कोणत्या देवाच्या पाय पडतो, पाय तर लय पडतोय वाटतं, भस्म लावतोय वाटतं, कटला करू बहुतेक ते मुक्त स्वामी ह्यो हिंडला. याला कोण घेऊन, याच्या गाडीत डिझेल कोणी टाकलं. याला ते कोण डॉक्टर आहे इकडचा नांदेडचा का कोणाला तेच आहे का. तो घेऊन पळाला. त्याचं कुटुंब कुठं आहे, त्याला सहआरोपी केलंय का नाही केलं. 302च्या आरोपीला घेऊन पळणाराला राज्यात प्रथा आहे, कायद्यात सुद्धा प्रथा आहे त्याला सहआरोपी करायची. कारण तो तेवढाच जबाबदार आहे. तितकाच जबाबदार असतो आरोपीला पाठीशी घालणार घेऊन पळणार. कायदा थोडा थोडा आम्हाला कळतो, फक्त आमची भाषा शेतकऱ्याची, आम्ही ग्रामीण भागातले, पण कायदा थोडा थोडा कळतो आम्हाला. त्याला आत टाकायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी त्यांना आतापर्यंत हत्यारं पुरवली, ज्यांनी आता पीक विमा काय पैसे खाल्ले, हे लगेच उचलायला पाहिजे होते. जाऊ द्यायला पाहिजे ते सगळे द्यायला. ही प्रचंड मोठी ह्या धनंजय मुंडेंनी गुंडाची एक टोळी तयार केली. ही टोळीचा सफाया होणं गरजेचं. त्यांच्या जातीला कोणी नाही बोलत, त्यांच्या जातीला कोणी बोलत नाही. बोलायचं ते कारण बी नाही. आणि आयुष्यात आम्ही आमचं रक्तच असं आहे की ते बेमान नाही. आम्ही आतापर्यंत कोणत्याच जातीला बोललेलं नाही, कधी बोलणार सुद्धा. पण गुंडाला बोलावं लागतं. त्या गुंडाला बोललो, ते गुंड सगळे उचलणं खूप गरजेचं होतं. फडणवीसांनी ते काम केलं नाही. आता आमची शेवटचीच म्हणलं तरी चालेल आता विचार. देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटून हताश होणार असेल तर तुम्ही अयशस्वी झालात आजच.